नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। मस्त हवा चालू आहे आणि बादल आहे। आज ऊन बिलकुल नाही। हा ठंडी हवा चालू आहे बघा। टावेल उडत आहे। अंदाज लावा किती जोरात हवा चालू आहे। म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण ते बादल आले आहे। आज पाऊस येऊ शकते। तर चालू काय समजत नाही, कारण ते उन्हाळ्यामध्ये पाऊस बापरे। रात्रभर नागपूरमध्ये पाऊस चालू होता आणि थोड्या वेळाआधी मला माहीत झालं की वरोऱ्याला पण पाऊस होता आणि आत्ता पण असेल वरोऱ्याला पाऊस, म्हणून चंद्रपूरला पण पाऊस येऊ शकते। ठीक आहे, बाकी हवा मस्त चालू आहे म्हणून बसू ना। माडीवरती बसून मी मस्तपैकी वातावरणाचा आनंद घेत होतो। मग मला खालतून आवाज येते की हे गव्हाचे चुंगड्या उचल रे देवा। सर्वात आधी हे गव्हाची चुंगडी ओढा तोडा तिकडा असा ठेवतो आणि आता दुसरी चुंगडी राहिली आहे। चलो तो दोस्तों, दूसरी चुंगड़ी भी आ चुकी है। देखो दोनों चुंगड़ी आ गई। मग शाळेतून येते आमचा घरचा सिंचन, जो की खूप मस्तीखोर आहे। आणि मग मार्केटमधून जाऊन मी हे 3 किंवा 4 कुंड्या आणलेले आहे। 1 2 3 4 कुंड्या आहे। 4 कुंड्या आणल्या झाडं लावाले। तर माझ्याकडे ना 10 वर्ष जुना होम थिएटर पडून आहे। वरत पानावर तो तेथून काढायचा आहे। काल पानावरती चढलो, मग मला मिळाला 10 वर्ष जुना होम थिएटर। या पानावर आहे तो, वरत तिथं पडून आहे। ठीक आहे, दाखवते, काढतो मी आधी तिथून। चढासाठी हे सीडी लावली आहे, तर आता चढतो आणि तिथून होम थिएटर काढतो। चढ़ गया मैं ऊपर। एवढा मोठ्या पसारामध्ये तो आहे, इथं दबून तो बॉक्स दिसता हवाला येत आहे, त्या इकडे दबून आहे, दिसला हे बघा। इथं आहे होम थिएटर, पण याचे स्पीकर कुठं आहे मला आता एवढ्यामधून शोधून काढावी लागणार। आणि मी आता इथं बसून आहो, मस्त वाटून राहील। हे बघा, होम थिएटरचा मेन बॉक्स समोर आलेला आहे आणि याला मी आत्ताच पाहून राहिलो 10 वर्षानंतर। ठीक आहे, अबे पालट रे, पहिला खालचं बिलतं पडलं नाही पाहिजे। एका हातात कॅमेरा, एका हातात हे बघा। फायनली हा आहे इंटेक्सचा हमारे जमाने का नहीं, हमारा जमाने का नहीं, आजच्या पिढीतला आहे, पण 10-20 वर्ष पुराणा आहे। ठीक आहे, चालू होणार का नाही माहीत नाही। रिपेअर करून टाकू, सर्व्हिस करून टाकू, पुरं नवीन वस्तू टाकून तो याच्यात काय आहे। इंटेक्सचा स्पीकर आहे, 10-20 वर्ष जुना स्पीकर आहे। तर आता याच्या अंदर कसं काय आहे, बरं ठीक आहे की नाही मला आता हे पाहावी लागणार याला खोलून। बाकी याचे हे 2 असे स्पीकर येते। हा स्पीकर पण चांगलाच असेल, ठेवून चांगलाच होता तर चांगलाच असेल। बाकी तर धूळ बोट लागलेला आहे, बघू शकता वर्षभरचा धूळ पुरा असा चिपकून गेला आहे बघा। आणि याच्या खालतं आहे, हो अबे स्पीकर फाटू नये। ओ भाई दिसत आहे, स्पीकर फाटला आहे, पुरा गड्डा खोलून टाकला आहे बघा। 20 वर्षाच्या नंतर हा स्पीकर आज खुलत आहे। मी म्हटलं याला खोलून पाहायला पाहिजे। मी म्हटलं याच्या अंदर उंदीर तर नाही ना, नाही। तर असं आहे त्याच्या अंदरचा सीन। तर याच्या अंदर हा स्पीकर लागून आहे आणि तो बुफर दिसत आहे आणि हे किट वगैरे दाखवते आणि स्पीकर अंदर, बाकी काही नाही। तर आता त्या स्पीकरला मी कधी पण रिपेअर करू शकतो, 1 महिन्यानं 2 महिन्यानं, कारण ते त्याचं सामान बोलवावी लागणार, पाहावी लागणार। जेव्हा मी करायला बसणार रिपेअर करायला, तेव्हा व्लॉग त्याचा जरूर येणार। ठीक आहे, संध्याकाळचं वातावरण, फोकस करा, संध्याकाळचं वातावरण एकदम ढगाढगा आहे। आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की पाऊस येऊ शकते, पण आता पावसाचा काही माहोल वाटत नाही, फक्त ढगाढगा आहे। आणि आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो। भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।